ती पौर्णिमेची रात्र होती। चंद्राचा अंधुक प्रकाश चांदा गावावरती पसरलेला होता। रामदासाच्या घरातून मात्र रडण्याचा आवाज येत होता, कारण त्यांची मुलगी मीरा ही गायब झालेली होती आणि त्याच गावामध्ये दुसऱ्या बाजूला या मीराला बळी देण्याची तयारी चाललेली होती। रात्रीच्या 12 वाजण्याची वेळ झाली। रातकिड्यांची किरकिर चालू होती। याच्यामध्येच कुत्र्याचं केकाटणं अपशकुनाची चाहूल देत होतं। झाडावर बसलेल्या घुबड्यांचे डोळे सावज टिपण्यासाठी सज्ज झाले होते। अचानक सळसळत जाणारा साप विष ओकण्याची वाट पाहत होता आणि या दुधाळ अंधारामध्ये बाळू जोशानं मीरा नावाच्या लहान मुलीला पकडून आणलेलं होतं। तिच्या तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबलेला होता, हातपाय बांधलेले होते। उघड्या डोळ्यांनी ती मुलगी मोठमोठ्याने रडत होती, पण याचा काहीही उपयोग होत नव्हता। आता या मीराला गुरुजींच्या वाड्यामध्ये आणण्यात आलं। या ठिकाणी दामू गोपीनाथनं पूजा मांडलेली होती। बळी देण्याची सगळी तयारी करण्यात आली होती। आता 12ची वेळ जवळजवळ यायला लागली होती। बाळू जोशानी आणि गुरुजींनी त्या मुलीला बळी देण्याच्या ठिकाणी आणलं। तिला आंघोळ घातली। मुलगी मोठमोठ्यानं रडत होती, मोठमोठ्यानं ओरडत होती, पण या 4 नराधमांच्या तावडीतनं सुटणं तिला अशक्य होतं। तिची आंघोळ झाली आणि तिचे हात आणि पाय गुरुजी आणि मुकुंद या दोघांनी धरले। दामू गोपीनाथ यानं हातामध्ये चाकू घेतला। बाळू जोशानं कलश पकडला आणि ती लहान मुलगी केवळ आक्रोश करत होती, ओरडत होती आणि आता काहीतरी अघटित घडणार आहे एवढंच तिला कळत होतं आणि ती यांच्या तावडीतनं सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती। त्याचवेळी रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि दामू गोपीनाथनं हातातील चाकू त्या मुलीच्या गुप्तांगामध्ये घातला। मुलगी जनावराप्रमाणे किंचाळायला लागली, ओरडायला लागली। तिच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली। वेदनेचा महापूर उसळला आणि ती मोठमोठ्याने ओरडत होती, पण या दामूनं तिच्या गुप्तांगामध्ये घुसवलेला चाकू जो आहे तो फिरवला। त्या ठिकाणी क्रॉसचं चिन्ह काढलं आणि त्याच भागात जोरात पुन्हा चाकू खुपसला आणि भळभळा रक्त यायला लागलं। ते रक्त त्या कलशामध्ये घ्यायला सुरुवात झाली। तिच्या शरीरातील सर्व रक्त यातून काढून घेण्यात आलं, पण अजूनही ती मीरा जिवंत होती। तिचा थोडाफार जीव बाकी होता आणि यावेळी या नराधमांनी तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली। तिचा मृतदेह तसाच बाजूला ठेवला आणि त्या कलशातील रक्तानं रात्रीच्या 12च्या सुमारास ही सगळी पूजा केली आणि त्यानंतर त्या मीराला युरियाच्या गोणीमध्ये भरण्यात आलं आणि कालव्यामध्ये फेकून देण्यात आलं। ही घटना घडली होती 4 मार्च 1992ला। मीरा उर्फ गुड्डी या नावाची एक मुलगी, तिचं वय साधारणपणे 7-8 वर्षाचं आहे। ती अर्चना नावाच्या एका मुलीबरोबर ती खेळत होती आणि यावेळी या ठिकाणी बाळू जोशी आला। त्यानं मीराला जवळ बोलावलं आणि मीरा गायब झाली। काही वेळानं घरच्यांच्या लक्षात आलं मीरा इथं दिसत नाहीये। त्यांनी सगळीकडे शोधाशोध केला, पण ती काही सापडली नाही। गावात दवंडी पिटण्यात आली। गावच्या लाऊडस्पीकरवरून मुलगी गायब झाल्याची घोषणा करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, पण तिसऱ्या दिवशी या मुलीचा युरियाच्या गोणीमध्ये मृतदेह सापडला। या मृतदेहावरती रामप्रसाद हे जे डॉक्टर आहेत त्यांनी पोस्टमॉर्टम केलेलं होतं। आता यावेळी त्या मृतदेहावरती ओरखडे होते। तिच्या योनीवरती मोठी जखम झालेली होती आणि गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती असं यामध्ये निष्पन्न झालं होतं। पण हे कोणी केलं होतं, का केलं होतं याचा मात्र शोध लागत नव्हता। मारेकरी सापडत नव्हते। मारेकरी कोण होते हेही कोणाला माहीत नव्हतं आणि या ठिकाणी पहिला बळी देण्यात आला होता। कोणाला कानोकान खबर मिळाली नाही, पण या मारेकऱ्यांनी आता शांत राहायचं ठरवलं होतं, कारण त्यांना एकूण 5 बळी द्यायचे होते आणि नंतर यांना गुप्तधन मिळणार होतं। यांचा पहिला बळी दिला होता। दुसरा बळी द्यायची तयारी चाललेली होती, पण याच्यामध्ये काही अडचणी येत होत्या आणि यामुळे यांनी ठरवलं की मीराच्या बळीचं प्रकरण शांत झाल्यावरती आपण पुढचा बळी द्यायचा। आणि आता मीराच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं होतं। हे मारेकरी सरेआम फिरत होते आणि याच्यातीलच एक मुख्य मारेकरी होता, त्याचं नाव होतं दामू गोपीनाथ शिंदे। दुसरा होता, त्याचं नाव आहे गंगाधर गीताराम कोटक उर्फ कोतकर उर्फ गुरुजी। तिसरा होता मुकिंदा अण्णा थोरात आणि चौथा होता बाळू जोशी।
काही काळापूर्वी या भागातील एक शेतकरी शेतीची मशागत करीत होता आणि त्यावेळी त्याला सोन्याचा दागिना सापडला। ही बातमी परिसरामध्ये पसरली आणि त्याचबरोबर ती अफवा पसरायला सुरुवात झाली। या गावामध्ये गुप्तधन आहे आणि हजारो वर्षापासून गाडलेलं हे गुप्तधन जर आपल्याला मिळवायचं असेल तर मात्र आपल्याला बळी द्यावे लागतील। आणि ही जी अफवा आहे ती अफवा बाळू जोशाच्या कानावरती गेली। या बाळू जोशानं गुरुजीला सांगितलं आपल्याला गुप्तधन पाहिजे आणि मग हे दोघंही मुकुंदा थोरात याच्याकडे गेलेले आहेत। या तिघांचं मेतकूट जमलेलं आहे आणि हे तिघे मिळून दामू गोपीनाथ शिंदे याला भेटलेले आहेत आणि ही चांडाळ चौकडी जमली। यांनी पुस्तकामध्ये वाचलेलं होतं की 5 लहान मुलांचे बळी दिले तर आपल्याला गुप्तधन मिळतं आणि याच्यासाठी पूजाविधी करायला लागतो आणि यासाठी यांनी सगळी तजवीज केली होती आणि आता फक्त लहान मुलांना आणायचं, विधीपूर्वक त्यांचा बळी द्यायचा आणि गुप्तधन मिळवायचं अशा पद्धतीनं यांनी ठरवलंय। आता या गुरुजीचं काम होतं लहान मुलांना टार्गेट करायचं आणि याच गुरुजीच्या वाड्यामध्ये या मुलांचा बळी दिला जायचा। बाळू जोशाचं काम होतं प्रत्यक्षामध्ये मुलांचं अपहरण करायचं, पूजेचं साहित्य जमा करायचं। दामू शिंदे हा या ठिकाणी मुख्य पूजा करायचा, मुलांचा बळी द्यायचा आणि मुकुंदा यांना मदत करीत होता। अशा प्रकारे हे 4 नराधम गुप्तधनासाठी नरबळी देत होते। पहिला बळी मीराचा देण्यात आला होता, आता दुसरा बळी द्यायचा होता। 1 वर्ष पूर्ण झालं होतं आणि फेब्रुवारी 1993 मध्ये यांनी एका मुलाला टार्गेट केलं होतं। त्या मुलाचं नाव होतं सागर। हा सागर बाळू जोशी जो आहे त्याच्या पुतण्याच्या शाळेमध्ये शिकणारा, पुतण्याच्या बरोबर शिकणारा होता आणि त्यामुळे हा सागर त्या बाळूला बाळूमामा म्हणायचा। तर हा आज त्या सागरला घेऊन बळी देणार होता आणि यासाठी या बाळूनं त्या सागरला मिठाईचं आमिष दाखवलं आणि त्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला। पण याच्यामधून हा सागर निसटला आणि तिथून पळून आला। पळून आल्यानंतर त्यानं आपल्या वडिलांना घडलेली सगळी घटना सांगितली, पण त्याचा जागरूक बाप त्यानं याकडे दुर्लक्ष केलं। आता इकडं सागरचं जे अपहरण होतं ते करण्याचा प्लॅन फिसकटलेला होता आणि त्यामुळे हे मारेकरी पुन्हा थोडे शांत झाले आणि 9 फेब्रुवारी 1994ला यांनी देवीदास या 5 वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं आणि त्यालाही पौर्णिमेच्या दिवशी अंघोळ घालण्यात आली, त्याचेही हातपाय पकडण्यात आले आणि त्याचं लिंग कापलं गेलं। याच्यातून येणारं रक्त त्या मटक्यामध्ये जमा करण्यात आलं, त्याचीही हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह देवगावच्या डोहात तरंगताना सापडला। देवदासची बॉडी सापडली पण त्याचा बाप खंडू यानं पोलिसांना कळवलं नाही आणि परस्पर अंत्यसंस्कार करून टाकले। अशा प्रकारे 2 बालहत्या करण्यात आलेल्या होत्या आणि आता 3री हत्या करायची तयारी चाललेली होती आणि यासाठी पुन्हा बाळू त्या सागरच्या मागे लागलेला होता। त्यानं पुन्हा एकदा त्या सागरचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्यांदा सुद्धा हा सागर त्याच्या तावडीतून निसटला आणि निसटल्यानंतर त्यानं पुन्हा त्याचे वडील रमाकांत यांना ही गोष्ट सांगितली, पण हा जो जागरूक बाप होता त्यानं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। पण यानंतर आता ही जी नराधम मंडळी आहेत ती 3ऱ्या मुलाच्या शोधामध्ये होती, त्यांना बळी द्यायचा होता आणि त्या मुलाचं नाव ठरलेलं होतं, त्याचं नाव होतं दीपक वावरे। हा मुलगा 2रीमध्ये शिकत होता। तारीख होती 13 फेब्रुवारी 1995। या दिवशी दीपकचं अपहरण करण्यात आलं, त्यालाही पौर्णिमेच्या रात्री बळी द्यायचं होतं। त्या रात्री त्याला चंद्रकिरणामध्ये आणण्यात आलं। दामूनं सांगितल्याप्रमाणे मुकिंदाने त्याचे कान कापले, त्याचं लिंग कापलं, त्याचं रक्त जमा केलं आणि नंतर त्याची हत्या करण्यात आली आणि TVS सुझुकी जी आहे त्याच्यावरती हे प्रेत टाकून ते प्रेत कालव्यामध्ये टाकून देण्यात आलं आणि 3ऱ्या दिवशी दीपकचा मृतदेह सापडला। त्याचं पोस्टमॉर्टम डॉक्टर अशोक यांनी केलेलं होतं आणि आता मात्र गावामध्ये खळबळ उडालेली होती। 3 मुलांचा बळी गेलेला होता, सगळे खडबडून जागे झाले होते। दीपकचे काका पोलिसामध्ये होते, त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष या गोष्टीमध्ये लक्ष घातलेलं होतं। त्यांच्याच घरात हे घडल्यामुळे तेही प्रचंड दुःखामध्ये आणि त्रासामध्ये होते। पोलीस यंत्रणा कामाला लागलेली होती, गावभर सर्च ऑपरेशन सुरू झालेलं होतं। अपहरण झालेल्या पीडितांच्या बद्दलची सर्व माहिती घ्यायला आता पोलिसांनी सुरुवात केलेली होती। अपहरण झालं यावेळी कोण कोण परिसरामध्ये होतं, शेवटी पीडित व्यक्ती कोणाच्या बरोबरती होते याबद्दलची सगळी चौकशी पोलिसांनी करायला सुरुवात केली आणि यावेळी अर्चना नावाची एक लहान मुलगी पुढे आली आणि त्या मुलीनं सांगितलं की मीराला बाळू मामा घेऊन गेला होता। त्याचबरोबर ती सागरचं अपहरण सुद्धा बाळूनं केलेलं होतं हे सुद्धा आता पुढे आलेलं होतं
अशा पद्धतीची माहिती समोर यायला लागली आणि ज्या देवदासच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झालेलं नव्हतं त्याचे वडीलही आता पुढं आले. त्यांनीही पोलिसांना काही माहिती दिली आणि गावातील संशयितांवरती पोलिसांनी नजर ठेवायला सुरुवात केली. 26 फेब्रुवारी 1995ला दामू गोपीनाथ शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची पोलिसांनी चांगली उत्तरपूजा केली आणि त्यानं इतर 3 जणांची नावं सांगितली आणि गुरुजी, मुकिंदा, बाळू हे तिघही नराधम पोलिसांच्या तावडीमध्ये सापडले आणि पोलिसांनी त्यांनी जे कृत्य केलं होतं त्याचेसुद्धा पुरावे जमा केले. या 4 नराधमांनी 5 मुलांच्या हत्येचा कट रचला होता. 3 मुलांचं अपहरण केलं होतं आणि एका मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण तो मुलगा यांच्या तावडीतनं निसटला. तर अशा प्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका या ठिकाणचा चांदा जे गाव आहे त्या गावातलं हे बाल हत्याकांड होतं आणि हे हत्याकांड गुप्तधनासाठी करण्यात आलं होतं. पण या नराधमांना गुप्तधन तर मिळालं नाहीच, पण त्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली अशी माहिती समोर येते. आता याच्यातला दामू शिंदे जो आहे तो नरकवाशी झालेला आहे आणि ही जी घटना आहे ती घटना 25-30 वर्षापूर्वी घडलेली होती. त्यामुळे या घटनेच्या माहितीचे जे स्रोत आहेत ते अत्यंत कमी होते, पण जे स्रोत माझ्याकडे उपलब्ध होते त्या माहितीच्या आधारे ही कथा तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला होता. आता जे लोक या गावातील असतील किंवा या भागातील असतील, या परिसरातील असतील, ज्यांना या घटनेबद्दल माहीत असेल किंवा त्या काळामध्ये जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस ही मंडळी असतील तर त्या मंडळींनी जरूर कमेंट करा आणि अधिक माहिती जर तुमच्याकडे काय असेल तर ती सुद्धा जरूर कळवा. आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, पाठीमागं मी सांगितलं होतं की आपण आता क्राईमच्या स्टोरी तर सांगतोच आहोत, पण याचबरोबर ती वेद, पुराण, छत्रपती शिवरायांचं चरित्र आणि आपला इतिहास हा जो विषय आहे तो सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला अनेक जणांनी मेसेज करून सांगितलेला आहे. तर याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे, हा विषय आपण चालू करावा का आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.